नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच भावांनो, आज सर्व बकासूर फॅन्स क्लब असतील व बकासूर असेल, बकासूरचे मालक असतील, सर्व काही नाराज आहेत. कारण देखील आज तसंच घडलेलं आहे. कारण भावांनो, आज जे कोरेगावचं हिंदी केसरी मैदान संपन्न होत आहे, या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी गटालाच फॉल झालेली आहे. भावांनो, गट क्रमांक 29मध्ये आपला बकासूर आपल्याला पळताना दिसायला. आज पायरा देखील टॉपचा होता, तो म्हणजेच संतोष तोरकर, ठाणे विटावा यांच्या मल्हारसोबत. भावांनो, बकासूर आणि मल्हार हा जोड आपल्याला एकत्र आज पळताना दिसायला आणि नक्कीच गाडी फॉल झाली सुट्टीच्या नंतरच. तर भावांनो, नक्कीच याचं कारण काय कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तर भावांनो, नक्कीच बकासूरचा जेव्हा जेव्हा पैरा फोडला जातो तेव्हा तेव्हा बकासूरचे हार होतच असते भावांनो. तसाच बकासूर आणि मल्हार हा पैरा कधीच फुटला होता, त्यामुळे आपल्या बकासूरला हार पत्करायला लागली, नजर लागली आपल्या बकासूरच्या गाडीला. आणि नक्कीच आज मानाचं कोरेगावकरांचं हिंदी केसरी मैदान संपन्न होत आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये आपला बकासूर फक्त गुलालामध्ये राहावं हीच अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा आता आपली पूर्ण होणार नाही आहे. कारण भावांनो, बकासूरची गाडी गटालाच फॉल झालेली आहे आणि नक्कीच भावांनो, बकासूर देखील शिस्तीचा बादशाह आहे, परंतु आज काय झालं काही समजलं नाही आणि अचानक बकासूरने गाडी बाहेर ओढली. तर भावांनो, नक्कीच बकासूर फॅन्स क्लब असतील बरेच दिवस वाट बघत होती या मैदानाची, परंतु सर्वजण नाराज आहेत. धन्यवाद भावांनो.